पुणे जिल्ह्यातील एकूण 17 नगराध्यक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या असून भाजप 3, शिवसेना 4 जागांवर विजयी झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही. सातारा जिल्ह्यामध्ये 10 पैकी 7 नगरपालिकांमध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपनं सातारा, मेढा, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, मलकापूर, वाई नगराध्यक्षपदाच्या जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकलं. कराड येथील नगराध्यक्षपद शिवसेनेनं खेचून आणलं. सांगली जिल्ह्यातील एकूण 8 नगराध्यक्षपदांपैकी धापा आणि शिवसेनेला प्रत्येकी 2, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेस आणि स्वाभिमानी आघाडी आणि काँग्रेसला एका ठिकाणी विजय मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील 12 नगराध्यक्षांपैकी 4 ठिकाणी भाजपला, 3 ठिकाणी शिवसेनेला, तर शिवसेना उबाठा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 नगराध्यक्षपदांपैकी भाजप सर्वाधिक 7, शिवसेनेला 2 आणि स्थानिक आघाड्यांचे उमेदवार 2 ठिकाणी निवडून आले आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. वर्धा जिल्ह्यातील 6 नगराध्यक्षांपैकी 3 ठिकाणी भाजपला यश मिळालं असून 2 ठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. अकोला जिल्ह्यातील एकूण 6 नगराध्यक्षांपैकी भाजप 4 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर विजयी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 4 नगराध्यक्षांपैकी काँग्रेसनं बाजी मारली असून 3 ठिकाणी काँग्रेसचे तर एका ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील एकूण 4 नगराध्यक्षांपैकी भाजपला एका जागेवर विजय तर एका जागेवर आघाडी मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार एका ठिकाणी निवडून आले आहेत. गडचिरोलीत नगराध्यक्षपदाच्या 3ही जागा भाजपनं जिंकल्या आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण 7 नगराध्यक्षपदांपैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणि इतरांना प्रत्येकी 2 आणि शिवसेनेला एका ठिकाणी विजय मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या 4 नगरपरिषदा आणि लांजा, गुहागर, देवरुख या 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आज निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. रायगड जिल्ह्यातील 9 नगराध्यक्षांपैकी शेकापला 1, शिवसेनेला 2, भाजपला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 ठिकाणी विजय मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, जव्हार या 3 नगराध्यक्षपदांपैकी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 ठिकाणी विजय मिळाला आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण 6 नगराध्यक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 3, भाजपनं 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं बाजी मारली आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेवर मात करून भाजप विजयी झाले आहे. अंबरनाथमध्ये भाजप आघाडीवर आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा अव्वल